नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 38. निकिता सकाळी दचकत उठली. तिने गडबडीत मोबाईल हातात घेतला. 6:30 वाजून गेले होते. तशीच ती रूम बाहेर आली. तिची नजर सगळीकडे आरवला शोधत होती. तो कुठेच दिसला नाही म्हणून मग ती आत आली. आरव काहीच न सांगता गेला म्हणून तिला वाईट वाटलं. उठायला तसा वेळच झाला होता. आरव पहाटे निघणार हे माहीत असून पण तिला डोळा लागला म्हणून ती स्वतःलाच दोषी मानत होती. मांडव परत निघून परत आलेल्या रात्रीनंतर आरव आणि ती कधीच समोर आले नव्हते की एकमेकांशी बोलत नव्हते आणि आजचा शेवटचा चान्स पण गेला होता. ती तशीच आत आली. आंघोळ करून ती बाहेर आली. आपलं आवरून ती बेडवरची चादर बदलत होती तर तिला तिच्या उषा शेजारी तिचा पासपोर्ट, व्हिसा आणि तिकीट दिसलं. आज रात्रीचं. ती तशीच बेडवर बसली. मनाची अवस्था चलबिचल झाली. मी आरवला समजून घ्यायला चुकले का? विचारानेच तिच्या डोक्यात मुंग्या आल्या. मनात अस्वस्थता निर्माण झाली. खूप वेळ डोक्याला हात लावून बसली. उठली ते दारावर वाजलेल्या टकटकने. वहिनी, काय ग, आजारी पडली की काय? बरं वाटत नाही का? कधीची वाट पाहत होते नाश्त्यासाठी. बाबा गेले ऑफिसला. चल ना, तुझ्यासाठी थांबले आहे. ऋतिका तिच्या डोक्याला हात लावत बोलली. हो, मी ठीक आहे. थोडा लेट झाला उठायला. सॉरी, नाश्ता बनवायचा राहिला ना. बाबा काही न खाता गेले का? निकिता स्वतःच्या नादात थोडं घाबरत बोलली. निकिता, अगं चिल, असं काही नाही झालं. म्हणजे आज तुला माझ्या हातचा नाश्ता खायला मिळेल आणि कधीतरी माझ्या हातचं पण खाल्ले तर चालेल ना? तसंही तू रात्रीच तयारी करून ठेवली होती. मी फक्त बनवायचं काम केलं. आणि बाबांचं म्हणशील तर ते म्हणाले की दादा पहाटे गेला ना तर तू अजून झोपली असशील म्हणून तुला नाही उठवलं. पण आता खरंच खूप लेट होतं. मला खूप भूक पण लागली आहे आणि मी आजपासून थोडे दिवस म्हणजे जोपर्यंत रेग्युलर कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत ऑफिसला जाणार आहे. त्यामुळे आपण नाश्ता करून घेऊयात, ऋतिका म्हणाली. अगं पण म्हणजे घरी परत मी एकटीच का? निकिता थोडं असहज फील करत बोलली. हो, त्याला 2 कारणं आहेत. एक तर मला बाबांना थोडी हेल्प करायची आहे, म्हणजे त्यांनी जास्त स्ट्रेस घेऊ नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे मी घरी असले की तुला तुझा स्टडी करू देणार नाही. त्यामुळे मला दादाची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की मी तुला डिस्टर्ब होऊ नये. म्हणून जोपर्यंत कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत एकतर कुठलं तरी क्लास किंवा काही वेगळं प्लॅन करावं, नाहीतर मग ऑफिसला जावं. आणि माझ्या सुट्ट्यांमध्ये परत काही शिकण्याचा अजिबात मूड नाही. सो मी ऑफिस जॉईन करते. तर आता प्लीज खाली चल. आता पोटात कावळे ओरडून जीव घेतील आणि पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये लेट मार्क नको ग. चल चल चल. ऋतिका तिला हाताला धरून ओढतच घेऊन जात बोलली. अगं थांब, येते. किती गडबड. निकिता दोघीही डायनिंग टेबलवर आल्या. निकिताने दोघींसाठी नाश्ता सर्व केला. निकिता, तू दादाबरोबर का गेली नाही? म्हणजे दादाने तुझं तिकीट बुक केलं होतं ना? मग म्हणजे तू आमच्या दोघांसाठी जायचं थांबवलं नाहीस ना? ऋतिका म्हणाली. म्हणजे तसं काही नाही. आता पुढे एक्झाम आहे ना म्हणून, ती कचरत बोलली. खरं तर आरवसोबत ती जाणार होती हे आजच सकाळी तिला तिकीट बघून कळलं होतं. हां हो, तुझी एक्झाम आली ना. बरोबर आहे, बाबा बोलले सकाळी मला, मीच विसरले, ऋतिका म्हणाली. निकिताने तिला जबरदस्ती स्माईल दिले. वहिनी चल, माझा नाश्ता झाला आहे, मी निघते. दुपारी जेवायला घरी नाही येणार कारण पहिला दिवस आहे. थोडंफार समजून घेते आज. आणि बाबांचा नियम माहीत आहे ना, पहिले काही दिवस मला एक एम्प्लॉय म्हणून काम करावं लागेल. उद्यापासून दुपारी येण्याचा नक्की ट्राय करेन, म्हणजे बाबांनी घरी येऊ दिलेत तर. आजच्या दिवस प्लीज एकटी ॲडजस्ट करशील ना? म्हणजे मी नाही तर निदान उद्यापासून बाबा तरी येतील दुपारी जेवायला. बाय, ऋतिका म्हणाली. हो चालेल, जातो. ऑल द बेस्ट. बाय. निकिता टेबलवरचं सगळं काम करणाऱ्या काकींना आवरायला सांगून रूममध्ये गेली. आज तिचा अभ्यासाचा मूड नव्हता. काहीतरी हातातून निसटत आहे असं सारखं वाटत होतं तिला. सारखीच ती पासपोर्ट आणि तिकिटाकडे पाहत होती. आज पुन्हा एकदा तिला आरवचं कौतुक वाटलं. इतकं नीट प्लॅनिंग कसं काय करू शकतो? शिवाय मी का जाणार नाही याचं कारण पण किती परफेक्ट सांगितलं सगळ्यांना. किती विचार करतो. म्हणजे मीच चुकीची आहे का? माझा आता ताईपणा होतोय का? मी खरंच आरवला चुकीचं समजते आहे का? काय करू? आरवला फोन करू का? म्हणजे नाही, मी शांतपणे बोलायला हवं होतं. आई नेहमी म्हणते मी कुठल्याही गोष्टीला शहानिशा न करता रिॲक्ट करते. खरंच आहे का ते? निकिता स्वतःशीच बोलत रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या घालत होती. तिने आरवला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला. कितीतरी वेळ ती डायल केलेल्या नंबरकडे पाहत होती. शेवटी तिने डायल केलेला नंबर डिलीट केला आणि फोन बेडवर फेकला. मनाची अस्वस्थता बंद करण्यासाठी ती स्टडी रूममध्ये गेली.
पण तिचं लक्ष काही लागलं नाही. सकाळपासून ऋतिका आणि बाबांना 2-3 वेळा फोन येऊन गेला होता. दुपारी तिने जेवण पण केलं नाही. 4 वाजता आले होते. ती तशी सुटली आणि किचनमध्ये गेली तर तिथे काकी आधीच होत्या. आता काय करू या विचारात. निकिता घरात नवीन असल्यामुळे जयवंतनी किचनमध्ये काम करणाऱ्या काकींना दिवसभरासाठी पगारावर ठेवलं होतं. कारण सगळे बाहेर असतील तर तिला घरी एकटीला करमलं नसतं. शिवाय निकिता ज्या घरातून आली तिथलं वातावरण आजूबाजूला भरपूर माणसं असणारं होतं. आणि आता इथे एकूण 4 व्यक्ती, त्यातल्या 3 घराबाहेरच असणार. ती घरी एकटीच. या भीतीने तिचा अभ्यास पण झाला नसता, म्हणून त्याने काही दिवसांसाठी त्या काकींना घरी थांबण्याची रिक्वेस्ट केली होती. ताई, काही हवं होतं का? म्हणजे तुम्ही दुपारी जेवला नाही, काही बनवून देऊ का? काकी म्हणाल्या. नाही नको, मी चहा घेते बनवून. तुम्ही दुपारी जेवण केलं का? इथे काही बनवलेलं दिसत नाही म्हणून विचारते, निकिता म्हणाली. नाही, ते आज उपवास असतो ना, काकी म्हणाल्या. हां, माझ्या लक्षात नाही आलं. थांबा, मी दोघींसाठी चहा बनवते. मग तुम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करा आणि तुम्ही घरी गेलात तरी चालेल. बाबा आणि ऋतिका येतील आता, निकिता म्हणाली. हो चालेल काकी. निकिताने दोघींसाठी चहा बनवला. दोघींनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा घेतला. 6 वाजले तसे त्या रात्रीच्या जेवणाची तयारी करून जायला निघाल्या. ताई, मी निघू का? हो निघा. त्या गेल्या तसं निकिताने मेन दरवाजा लावून घेतला आणि ती आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेली. आपलं आवरून ती देवघरात आली आणि देवासमोर दिवा लावून ती बाहेर आली. ऋतिकाने मेसेज करून यायला 7 वाजतील असं सांगितलं होतं. त्यामुळे ती परत आपल्या रूममध्ये गेली. रूममध्ये जाऊन तिने आपलं आवडतं पुस्तक फॉर चेंज म्हणून वाचायला घेतलं. तेवढ्यात तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. तिने मोबाईल हातात घेतला आणि ती खुश झाली. मोबाईलवर कोल्हापूरमधील नामांकित MPSC UPSC कोचिंग अकॅडमीची ॲडमिशन सक्सेस झाल्याचा मेसेज होता. निकिता घरी किती जरी अभ्यास करतो बोलली असली तरी ती नवीन असल्यामुळे मनात थोडी भीतीही असणार आणि तिचं लक्ष अभ्यासापेक्षा घरातल्या गोष्टीकडे जास्त राहणार. शिवाय तिला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेची माहिती मिळावी. मागच्या परीक्षेत नेमकं कुठे कमी पडली ती हे तिला समजण्यासाठी त्याने तिचं ॲडमिशन केलं होतं. या अकॅडमीचा रिझल्ट नेहमी चांगला होता आणि मेन म्हणजे त्यात काही फेक नव्हतं. म्हणून मुलांची त्या अकॅडमीला प्रवेश मिळवण्यासाठी धडपड सुरू असायची. फी जरी जास्त असली तरी लिमिटेड स्टुडंट्स भरले जायचे आणि एक ना एक दिवस ते सक्सेस होऊन बाहेर पडायचे. निकिताने तो मेसेज पाहिला आणि तिला आनंद झाला. त्यापाठोपाठ ज्याने हे तिच्यासाठी केलं त्याची प्रकर्षाने आठवण पण झाली. इतकं परफेक्ट कोणी कसं काय असू शकतं? ज्याचा मी विचार पण करू शकत नाही ते हे माझ्यासाठी करून दाखवतात. आमच्यात काय अनबन आहे ती एका बाजूला, पण आता मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. असा विचार करून तिने आपला मोबाईल हातात घेतला आणि आरवला कॉल केला. पण तो स्विच ऑफ येत होता. तिने तिकिटावरील वेळ पाहिली. आरवच्या प्लेनने जाणार होता. त्याने नुकतंच उड्डाण केलं होतं. हताश मनाने तिने मोबाईल बाजूला ठेवला. डोळ्यात नकळत पाणी होतं. का ते तिलाही कळलं नाही, पण इतकं मात्र नक्की की तिच्या मनात आरवविषयी आदर वाढला होता आणि आपण त्याच्याशी नीट बोलायला हवं होतं म्हणून स्वतःविषयी राग पण आला होता. स्वतःवरच चिडत तिने तिकीट आणि पासपोर्ट व्हिसा कपाटात ठेवला आणि ती खाली आली. जेवण बनवायला घेतलं. तोपर्यंत ऋतिका आणि जयवंत दोघेही घरी आले. दोघे फ्रेश होऊन आले तसं निकिताने दोघांना चहा दिला. निकिता, उद्यापासून तू सुद्धा बाहेर पडणार ना? सकाळी 10ला क्लासेस सुरू होत आहेत. उद्या तुझ्यासोबत मी येतोय. उद्या त्यांच्याशी बोलून ठरवू आपण. तुला किती वेळ तिथे थांबायचं आहे ते. आणि पुढच्या महिन्यात परीक्षेच्या जागा निघणार आहेत ना? आरव बोलला तसं मला. तर जोमाने तयारी कर. आणि मला असं वाटतं की आता तू MAची एक्झाम देऊ नको. म्हणजे जास्त वेळ आता या परीक्षेसाठी दे. शेवटी कसं आहे, तुझं ड्रीम आहे ना, मग त्याच्यावर तू 100% दे. पुन्हा तू एक्झाम दिलीस तर चालेल, बघ म्हणजे तुला पटत असेल तर, जयवंत म्हणाले. हो बाबा, मी विचार करून सांगते. म्हणजे जर या एक्झाम लवकर असतील तर मी यावरच फोकस करण्याला प्राधान्य देईल. तसं दोन्ही स्टडी करावे लागले तर कदाचित लास्ट टाईमसारखं परत होईल. त्यापेक्षा बघते काय करायचं ते, निकिता म्हणाली. मी एक्झाम देणार आहे, पण माझ्या आधी आरवला त्या बाबतीत जास्त अपडेट आहे. मला तर माहिती नव्हतं की लगेच दुसऱ्या जागा निघतील. बाबा, तुम्ही खूप घाई केली माझ्या लग्नाची. आणि आरव, तुम्ही खरंच परफेक्ट हजबंड आहात, पण तुम्ही तुमच्या दुसऱ्या कोणावर प्रेम असताना माझ्याशी लग्न करायला नको होतं. मला तुमचं नेमकं कुठलं रूप खरं हे समजत नाही. मी तुमच्याशी चुकीचं वागले नाही ना? निकिता स्वतःच्या विचारात होती. वहिनी, अगं कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? काही नाही बाबा, माझं ॲडमिशन तुम्ही केलं का? निकिता म्हणाली. नाही, म्हणजे खरं सांगायचं तर ते माझ्या लक्षात पण आलं नाही.
आज जेव्हा आरवने सांगितलं तेव्हा कळलं. त्याने खूप आधीच तुझ्या ॲडमिशनसाठी अप्लाय केलं होतं. त्यांच्या इथे जागा मोकळ्या झाल्याशिवाय दुसरे स्टुडंट घेत नाहीत ना. एकतर कोणी सोडून जायला लागतं, नाहीतर मग कोणी जॉब लागली म्हणून क्लासेस बंद करतं. आणि त्यांना वशिला चालत नाही, त्यांचं स्पष्ट मत आहे. वशिल्याने घेतलं तर इथूनच स्टुडंटला लाच घेण्याची आणि देण्याची सवय लागेल. आणि मुळात आरवला आणि आम्हाला पण ते पटणारं नाही. त्यामुळे आम्ही पण वाट पाहिली. आज तुझ्यासोबत त्याला पण मेसेज गेला ना, तर त्याने मला फोन करून सांगितले, जयवंत म्हणाला. निकिताने फक्त मान डोलवली. वहिनी, पण हे बरं झालं ना, म्हणजे तुला एकटीला घरी राहावं लागत असतं ना. त्यापेक्षा आता तू पण आमच्यासोबत बाहेर पडशील, ऋतिका म्हणाली. हो निकिता, आणि दुसरं म्हणजे उद्यापासून तू तुझ्या एक्झामवर फोकस कर. काही महिने आपण पहिल्यासारखं जेवण कार्तिक कळून बनवून घेऊ. आता सध्या तुला जास्तीत जास्त मोकळ्या वेळेची गरज आहे, जयवंत म्हणाले. निकिता आता त्यांना नाकारू शकत नव्हती, म्हणून ती हो म्हणाली. पण संडेला सगळं ती स्वतः बनवणार या बोलीवर. दोघांनीही तिला हसतच सहमती दिली. पुन्हा जेवणाच्या टेबलवर भेटू म्हणून सगळे आपापल्या रूममध्ये गेले. निकिता रूममध्ये आली. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. पहिले ते ॲडमिशन आणि दुसरं लवकरच परीक्षेच्या तारखा निघणार होत्या. कधी एकदा हे सगळं आईबाबांना सांगते असं तिला झालं होतं. तिने घाईतच बाबांना फोन लावला. हॅलो बाबा, कसे आहात आणि आई कशी आहे? निकिता म्हणाली, मी आणि तुझी आई आम्ही सगळे मस्त आहोत. गुंडू मामाकडे गेलाय, तर आता आम्ही दोघेच आहोत घरी. तू कशी आहेस? आणि इतकं उत्साह आणि आनंद तुझ्या बोलण्यातून झळकतो आहे, काय कारण आहे? श्रीधर हसत बोलले. तुम्हाला कसं कळलं की मी खुश आहे ते? तुम्हाला अजून मी कारण पण सांगितले नाही, निकिता लटकेच बोलली. अगं आईबाबांना मुलांच्या फक्त बोलण्यावरून कळतं मुलं खुश आहेत की दुःखी. आता सांग, का खुश आहे माझं बाळ? की आरवने UK ला जायचं कॅन्सल केलं? श्रीधर तिची खेचत बोलले. बाबा असं काही नाही, ती बोलली. मग सांग आता काय झालं? निकिताने मग ॲडमिशन आणि पुढल्या महिन्याच्या परीक्षेबाबत सांगितलं. तसं ते खुश झाले. निकिता बाळा, खरं सांगू, परिस्थितीमुळे तुझ्या शिक्षकांकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण मी आता खूप खुश आहे, कारण तुला योग्य जोडीदार निवडून देता आला. खरंच आरव तुझ्यासाठी आधी तुझा विचार करतो. मला खूप अभिमान वाटतो त्याचा. आणि बघ ना, एअरपोर्टवर पोहोचल्या आम्हाला फोन केला होता. तो UK साठी प्लेनमध्ये बसत आहे म्हणून. आम्हाला आमची काळजी घेण्याबरोबरच तुझ्याकडे सुद्धा लक्ष द्यायला सांगितले. खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्याचं, श्रीधर म्हणाले. बाबा बस आता, जावयाचं कौतुक आईकडे द्या, आता तिच्याशी बोलायचं आहे, निकिता म्हणाली. आईबरोबर थोडं इकडचं तिकडचं बोलून तिने फोन ठेवला. आई आणि बाबांना त्या जावयांचं जरा जास्तच कौतुक आहे. इतकं होऊनही त्यांच्याविषयी काहीच अडी नाही दोघांच्या मनात. माझेच आईबाबा म्हणून दुसरं कोणी असतं तर असलं काही खपवून घेतलं नसतं. निकिता चुकीच्या गैरसमजात स्वतःशीच बोलली. खरं तर आत्ताही ती आरवला समजून घ्यायला चुकत होती. जेवणाची वेळ झाली तशी ती खाली आली. जेवून सगळे आपापल्या खोलीत गेले. आरवने तिला सोडून सगळ्यांना प्लेनमध्ये बसल्याचा मेसेज केला होता, म्हणून तिला त्याचा राग आलेला. पण मनातून ती स्वतः चुकते आहे अशी स्ट्रॉंग फिलिंग तिला येत होती. सकाळी लवकर उठून तिने नाश्ता आणि जेवणाची तयारी केली. तिने सगळं आवरून ठेवलं आणि ती बाबा आणि ऋतिकाची वाट पाहू लागली. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग ऋतिका. तिने हसतच दोघांना ग्रीट केलं. अरे वा, आज आमच्या सुनबाईंचा मूड एकदम फ्रेश आहे, जयवंत तिच्याकडे पाहत बोलले. असं काही नाही, म्हणजे एक्झामच्या तारखा निघाल्या ना, आणि बाबा नाही म्हटलं तर माझंही स्वप्न होतं की या अकॅडमीमध्ये फार नाही तरी एकदा तरी ॲडमिशन घ्यायचं. आणि लास्ट टाईम मी जर मेन पास झाले असते तर इंटरव्ह्यूसाठी 1 महिन्याचा क्लास लावणार होते, पण शक्य झालं नाही ते. आणि बघा ना, आता मी आजपासून माझा स्टडी इथूनच करणार. आणि बाबा, आरव नेहमी माझ्या मनातलं माझ्या आधीच कळतं. निकिता बोलायच्या ओघात एक्साईट होत बोलली आणि नंतर ती आपण काय बोललो हे कळल्यावर तिने जीभ चावली. जयवंत आणि ऋतिका दोघेही हसत होते आणि ऋतिका तिला आरववरून चिडवत होती. तशी ती जास्तच ओशाळली. बाकी काही असो, तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेता हे महत्त्वाचं. अच्छा निकिता, चल आपण निघतोय. ऋतिका तू तुझं घे. आणि हो, आजपासून दुपारचा लंच आणि ऑफिस कॅन्टीनमध्ये करू. फक्त क्लासमध्ये तुझ्यासाठी काही होतंय का बघू, जयवंत म्हणाले. बाबा 1 मिनिट, आपल्या तिघांचे पण टिफिन तयार आहे, कोणीही कॅन्टीनचं खाणार नाही, निकिता थोडं धमकावत बोलली. बाबा घ्या ना, तुमची सून आतापासूनच तुमच्यावर सूनगिरी करायला लागली. काल दादा बाहेर काय गेलाय, ही तर आज आम्हाला दम द्यायला लागली. ऋतिका हसत बोलली. तसं निकिताने युक्तुसं तोंड केलं. ऋतिका, जयवंत बोलले. तसं बाबा, मी मजाक करत होते तिची, ऋतिका म्हणाली. बघा ना, काल आपण एवढं सांगितलं तरी हे सगळं बनवलं. यासाठी सकाळी किती लवकर उठली हिलाच माहिती. वहिनी तुला त्रास होईल ग, काही दिवस करू आम्ही मॅनेज, ऋतिका म्हणाली. नाही होणार ग, मला सवय आहे.
आणि मला जमणार नाही त्यावेळी सांगेन तुम्हाला. पण मला जेवढं शक्य आहे तितकं तर करू द्या ना प्लीज. निकिता रिक्वेस्ट करत जयवंत आणि ऋतिकाला बोलली. बरं ठीक आहे, चला वेळ होतोय, निघूयात आता, जयवंत म्हणाले. सगळे घराबाहेर पडून आपल्या कामाला लागले. जयवंतने प्रॉपर चौकशी करून निकिताला क्लासमध्ये सोडलं. संध्याकाळी तिला घ्यायला ऋतिका येणार होती, कारण जयवंत आरवने निकितासाठी आधीच बुक केलेली 2 व्हीलर आणायला जाणार होते, जे निकितासाठी सरप्राईज होतं. संध्याकाळी निकिता घरी आली. दारात नवी गाडी पाहून तिला थोडा अंदाज आला आणि स्वतःचा नशिबाचा हेवा वाटला. तिचं मन कितीही मानत नसलं तरी आरवविषयी थोडा सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता. तसंही तिला आज तिच्या आरववर प्रेमाची जाणीव होत असताना चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे खरं तर ती प्रेम व्यक्त करता करता थांबली होती. आणि जेव्हा प्रेम होतं त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकांसोबत स्वीकारतो. पण तिला राग होता तो फक्त या गोष्टीचा की तिच्या आईबाबांचा तिच्या मते अपमान झाला होता. पण खरी गोष्ट निकिता सोडून सगळ्यांना माहीत होती. संध्याकाळी गाडीची पूजा केली. उद्यापासून निकिता ती जाणार होती. जयवंतने सांगितल्याप्रमाणे तिने पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम स्क्रिप्ट करायचं ठरवलं होतं. तिचा अभ्यास जोमाने सुरू होता. घर आणि स्टडी सगळं तिने सांभाळलं होतं. ऋतिका आणि तिचं नातं ननंद भावजयांपेक्षा मैत्रीण म्हणून जास्त बहरत होतं. लाडाची लेक ऋतिका आपल्या वहिनीच्या म्हणजे मैत्रिणीच्या अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून तिच्या सोबतच उठत होती आणि तिच्या सगळ्या कामात मदत करत होती. मध्ये आईबाबांशी बोलणं व्हायचं, पण अजूनही तिने स्वतःहून आरवला कॉल किंवा मेसेज केला नव्हता आणि त्याने ठरवल्याप्रमाणे त्यानेही तिला मेसेज किंवा कॉल काही केला नव्हता. पण आठवण मात्र त्याला रोजच यायची. तिचा आवाज ऐकण्यासाठी तो मुद्दाम त्यांना सकाळी नाश्ता करायच्या वेळेला आणि रात्री जेवणाच्या वेळेला जयवंतांना कॉल करायचा, कारण त्याला माहीत होतं ऋतिका आणि निकिताच्या गप्पा कधीही न संपणाऱ्या असायच्या. त्यामुळे त्यांची चटरपटर त्याला नेहमी ऐकू यायची. आज सकाळी निकिताची घाई सुरू होती आणि ऋतिका तिला ओरडत होती. निकिता, तू शांतपणे तुझं आवर जा, उगाच स्ट्रेस घेऊ नको. मी नाश्ता बनवते बोलले ना, जा आवर. आज एक्झाम आहे आणि अजून पण तू घरच्या कामात आहेस. लास्ट टाईम तुला माहीत आहे किती गोंधळ झालेला आणि एक दिवस माझ्या हातचा नाश्ता खाल्ला तर चालणार नाही का? जा पटकन आवर. आणि ही गाडी तुला ऑर्डर आहे, ही माझी तुला ऑर्डर आहे, ती तिला दम देत बोलली. ऋतिकाचा ओरडा खाऊन ती आपलं आवरायला गेली. क्लासला गेलेल्या 3 आठवड्यांनी परीक्षेचा फॉर्म निघाले होते आणि आज तिची पूर्वपरीक्षा होती. उपजिल्हाधिकारी पदासाठी तिने फॉर्म भरला होता. तिची सगळी तयारी झाली होती, पण आज ती आरवला खूप मिस करत होती. तिला वाटलं होतं निदान आज तरी तिला आरवचा कॉल येईल. अजून आरवने कॉल नाही केला, पण त्यांना कुठे माहीत होतं माझी आज एक्झाम आहे. नाही, कसं, त्यांना तर माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या आधी माहीत असतात. ते खरं आहे. मग हेच का कळत नाही त्यांना की मी त्यांच्या फोनची वाट पाहते. त्याला प्रेम असावं लागतं, जे त्यांचं माझ्यावर नाही, निकिता मनातच बोलली. बरं चल निकिता, नाहीतर आज परत तुला वेळ होईल. तसं ड्रायव्हर काका आहेत सोडायला, तरीही ऐनवेळी घोळ नको. निकिता स्वतःशी बडबडत खाली आली. ऋतिकाने नाश्ता टेबलवर मांडला होता. जयवंत आणि ऋतिका तिचीच वाट बघत होते. निकिता आली तसं तिघेही नाश्ता करू लागले. नेहमीप्रमाणे आरवचा कॉल आला, पण आज त्यांचा मोबाईल निकिता बसली तिथे चुकून राहिला होता. निकिता, अगं आरवचा फोन असेल, उचलला तरी चालेल, जयवंत म्हणाले. नाही बाबा, घ्या ना, तुम्ही बोला, काहीतरी महत्त्वाचं असेल, ती अडखळत बोलली. अगं असाच रोजसारखं केलं असेल, उचल पटकन, नाही तर बंद होईल, जयवंत नाश्ता करत बोलले. ती कॉल रिसीव्ह करू लागली तशी अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढली. हॅलो, निकिता अडखळत बोलली. तिचा आवाज ऐकून तिकडे त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. दोघेही निशब्द, दोघेही शांत. निकिता, वेळ होतो, दे इकडे फोन आणि तू जा पटकन, जयवंत म्हणाले. ती फोन जयवंतकडे देणार तोच आरवचा आवाज कानावर पडला. ऑल द बेस्ट निकिता, आरव म्हणाला. इकडे नक्की निकिताची कळी खुलली. जयवंतनी परत फोन मागितला तसे ती हळू आवाजात आरवला ऐकू जाईल असे थँक्यू बोलली आणि जयवंतच्या हातात फोन देऊन त्यांना नमस्कार करून बाहेर पडली. खुशीतच ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच.